नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्याला टू पीस कटोरी ब्लाऊजचे जे पार्ट आहेत कटोरीचे टू पीस ते शिवायचे. त्यासाठी आपण या पद्धतीने आपण समोरासमोर ठेवून घेतलेत कटोरीचे पार्ट. कटोरीचे दोन्ही पार्ट ठेवून घेतलेत. समोरासमोर ठेवल्याने आपले उलटसुलट होणार नाही आहेत. आता हे जे आपण पार्ट ठेवलेत पार्ट 1 आणि पार्ट 2 ते सर्व बाजूंनी एकसारखे शिवून घ्यायचेत. असे एकसारखे समोरासमोर ठेवल्यानंतर सर्व चारही बाजूच्या कटोरीच्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत दोन्ही भागांच्या. तर चला आपण आता कटोरीचे पार्ट शिवून घेऊयात. त्यानंतर आता आपले पार्ट जे आहेत ते शिवून झालेले आहेत आणि शिवल्यानंतर ते या पद्धतीने दिसत आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा पार्ट 2 जो आहे खालचा पार्ट तो हाफ करायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि त्याचं मध्य काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे बघा, आणि मध्य काढल्यानंतर तिथे काय करायचं आपल्याला, हे बघा या पद्धतीने उलगडून घ्यायचं आणि खालच्या बाजूने मध्य काढायचं. आपल्याला जो 1 इंच आपण ब्रापट्टीचा खोलगट भाग दिला आहे तिथून आपल्याला मोजायचं आहे. वरच्या बाजूने अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि या पद्धतीने एक लाईन मारून घ्यायची मध्यावरती आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अर्धा इंच अंतर मोजून या पद्धतीने टक्स तयार करायचा आहे आणि तो स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा, खालून सुरुवात करायची आणि परत रिटर्न यायचे. हे दोन्ही टक्स आता आपण मारून घेतलेत. ते मारल्यानंतर बरोबर आपण जे खालचा कटोरीचा दुसरा पार्ट आहे तो जो खोलगट भाग आहे 1 इंचाचा तो गळ्याच्या बाजूने या पद्धतीने आपण ते पूर्ण गोलाकार जोडून घ्यायचे. दोन्ही पार्ट एकसारखे हाताला धरून या पद्धतीने ते दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला टू पीस कटोरी तयार मिळणार आहे. तर चला ते पार्ट आपण जोडून घेऊयात. हळूवार शिवायचं, जेणे कुठलाही कपडा ओढून ताणून शिवायचं नाही आपल्याला. आणि आपली कटोरी आता रेडी झालेली आहे. कटोरीचे दोन्ही पार्ट, टू पीस कटोरीचे 2 पार्ट एकमेकांना जोडून घेतल्यानंतर हे बघा या पद्धतीने कटोरीला असा हा खोलवा भाग तयार होतो. जसं आपली कटोरीला आपण डास दिल्यानंतर तयार होतो सिंगल कटोरी, त्याच पद्धतीने याचाही डास तयार होतो. हे बघा या पद्धतीने जी कटोरी आहे ही तयार होते. आता यानंतर नेहमीप्रमाणेच आपली जी शोल्डर असतात ना, शोल्डरची बाजू ती याला जॉईन करून घ्यायची. शोल्डर पट्टी दोन्ही बाजूच्या, दोन्ही कटोरीच्या बाजूला जी शोल्डर आहे आपले त्या कपड्यावरती असतं म्हणजे जेणेकरून हे दोन्ही समोरासमोर ठेवूनच शिवत चालायचं. त्यामुळे कुठलाच भाग हा आपला उलटसुलट होत नाही. हे बघा, आणि या पद्धतीने ज्यांना पॉकेट टिप येत नाही त्यांनी सर्व बाजू शिवून घ्यायच्या. सर्व बाजू शिवल्यानंतर अस्तरपेक्षा जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि डायरेक्ट या पद्धतीने याला शिवून घ्यायचं. आणि ज्यांना पॉकेट टिप येते त्यांनी खालच्या बाजूने अस्तर म्हणजे अस्तरच्या बाजूने अस्तर आणि कापडाच्या बाजूने कापड असं तिन्ही सोबत धरून आहे तो आकार शिवून घ्यायचा आणि कपडा पलटवायचा. तर चला आपण शोल्डरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या दोन्ही कटोऱ्यांना आता जोडून घेऊयात. दोन्ही बाजूची आपण शोल्डर पट्टी ही जोडून घेतली. त्यानंतर हे बघा, हे एवढं जे अंतर आहे पाऊण हाफ इंच हे उरलं आहे. पण हे उरल्यानंतर दोन्ही बाजूचं उरायला हवं. हे बघा माझं दोन्ही उरलं आहे. दोन्ही साईडचे जे आहेत शोल्डर पट्टी, हे बघा ही 1 ही 2 दोन्ही सारखं उरल्यानंतर ही जी आपली कटोरी आहे या मापात बरोबर ते सरळ कट करून घ्यायचं. ते सरळ कट केल्यानंतर त्यानंतर आता आपल्याला त्याला ब्रापट्टी जोडून घ्यायची. ब्रापट्टी जोडण्यासाठी नेहमीप्रमाणेच कापडावरती आपण ब्रापट्टी ठेवून घेतली. हे बघा समोरासमोर. आता आपण अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे एक कापडाची आणि एक अस्तरची अशा पद्धतीने आपण 2 ब्रापट्ट्या काढलेल्या आहेत. तर आता खालून अशा पाव इंच अंतरावरती टिप मारून घ्यायची. जर साधा ब्लाऊज असता आपला बिगर अस्तरचा तर डबल कापडामध्ये एकदाच आपली ब्रापट्टी निघाली असती. अस्तरचा असल्यामुळे खाली पाव इंच अंतरावरती टिप मारून घ्यायची. त्यानंतर दाबटीप आणि आपली ब्रापट्टी या पद्धतीने रेडी होणार. आता आपण ब्रापट्टी तयार करून घेऊयात. ब्रापट्टी जोडून घेतल्यानंतर
ज्यांना पॉकेट ब्रापट्टी जोडता येणार नाही त्यांनी डायरेक्ट हे बघा ही दोन्ही साईडे जो उंच भाग आहे तो इकडनं सुरुवातीने एकसारखा सरळ शिवून घ्यायचा, डबल टिप द्यायची आणि या पद्धतीने ब्रापट्टी जी आहे ती जोडून होणार आहे. तर चला आपण ब्रापट्टी जोडून घेऊयात. पॉकेट ब्रापट्टी जोडताना हे बघा आतमध्ये हा आपला जो शिवलेला पार्ट आहे तो ब्रापट्टीच्या बरोबर मधोमध ठेवायचा आणि त्यानंतर हे बघा जी आपली गळ्याकडची बाजू आहे सुरुवातीची तीनही बाजू हे बघा आतमध्ये हा आपला शिवलेला कपडा आणि ब्रापट्टीची जी एक बाजू आहे अस्तरच्या बाजूने कापडाच्या बाजूने आणि बरोबर तीनही कपडे एकसारखे धरून घ्यायचे आणि जेवढं जमन कपडा आपल्याला एकसारखा पकडायला तेवढा पकडून तेवढ्या अंतरावरती टिप मारून घ्यायची. पूर्ण टिप मारून झाल्यानंतर एकदा डबल टिप द्यायची आणि कपडा ब्रापट्टीच्या बाहेर काढून घ्यायचा. या पद्धतीने आपल्या दोनही ब्रापट्ट्या आता शिवून झालेल्या आहेत. ब्रापट्टी शिवून झाल्यानंतर कपडा उलटवल्यानंतर आपल्याला हुक बटन पट्टी जी आहे ती लावून घ्यायची. आता हुक बटन पट्टी जी आपण अगोदरच्या ब्लाऊजला लावली त्या पद्धतीने लावून घ्यायची. नेहमी लक्षात राहू द्यायचे डाव्या बाजूला आपल्या हाताच्या डाव्या बाजूला हुक पट्टी येते आणि उजव्या बाजूला आयपट्टी येते. तर आता आपण हुक आणि आयपट्टी जी आहे ती लावून घेऊया. हे बघा कपडा बाहेर काढल्यानंतर या पद्धतीने आपली जी फ्रंटची बाजू आहे ती रेडी झालेली आहे. तर आता आपण हुक बटन पट्टी जी आहे ती लावून घेऊया. डाव्या बाजूने आपण हुक पट्टी लावून घेतली आहे. सुलट बाजूने लावून दाबटीप द्यायची आणि हात उलटवून घेतले या पद्धतीने. आता उजव्या बाजूला आपल्याला आयपट्टी लावायची. हे बघा या पद्धतीने आपण खालच्या बाजूने कपडा दुमडून टिप मारून घेतली आहे. पाव इंच अंतरावरती. आता त्याला दाबटीप द्यायची आणि दाबटीप दिल्यानंतर या पद्धतीने दाबटीप द्यायची आणि दाबटीप दिल्यानंतर कपडा फोल्ड करून ही जी आपली टिप दिसते तिथपर्यंत सरळ टिप मारून घ्यायची आणि बरोबर सारख्या अंतरावरती 5 आय करून घ्यायचे. या पद्धतीने आता 5ही आय आपले रेडी झालेले आहेत. आता आपले बॅक तयार करायचे. फ्रंट आपला दोन्ही बाजूचे फ्रंट आपले पूर्णपणे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला बॅक रेडी करायचं आहे. बॅक रेडी करण्या अगोदर हा जो आपला बॅक आहे त्याला वरती 2.25 आणि खाली 2.5 चौकोन तयार करून घ्यायचा आणि हा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो आकार कट करून घ्यायचा. या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण ड्रॉ केला आहे त्याच पद्धतीने आकार कट करायचा. आता शिवण्यासाठी तो आपल्याला कापडावरती ठेवून अगोदर आपल्याला उलटं व्हायचं आहे, पायपिंग नाही करायची. त्यामुळे कापडावरती ठेवून गोलाकारची बाजू आहे ती पूर्णपणे शिवून घ्यायची. आपल्याला बॅकला लावण्यासाठी आपला जो बॅकचा गळा निघाला आहे त्या मापात आपण कॅनव्हास काढून घेतलं आहे. आपल्याला पायपिंग नाही करायची आहे. आपल्याकडे कपडाच अवेलेबल नाही पायपिंग करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला कापड उलटवून घ्यायचं आहे. तर हे जे आपला गळा निघाला आहे त्यापेक्षा हा पिनचं मार्जिन फक्त एक्स्ट्रा ठेवून हा गळा आहे त्या मापात आपण कट केला आहे. कट केल्यानंतर जो आपला बॅक निघेल बॅकला बरोबर एकसारख्या अंतरावरती ठेवून घ्यायचं आहे. जर सरकणार असेल तर आता याला आपण टिप मारतो आहे. आपण यावेळी प्रेस न करता आपण कॅनव्हास लावतो आहे. तर याला सरळ आहे आपण ठेवला तसा शिवून घ्यायचा आहे आपल्याला हा कॅनव्हास. आता कॅनव्हास शिवताना 5 नंबरच्या टिपमध्ये शिवायचं, मोठ्या टिपामध्ये शिवायचं आहे आपल्याला. तो या पद्धतीने कॅनव्हास आपण शिवून घेतला. आता बॅकवरती हा अस्तरचा पार्ट ठेवून पूर्ण गळा आहे तसा आपल्याला शिवून घ्यायचा आहे. आता हा गळा ते बघा पूर्ण गळा एकसारख्या अंतरावरती 1/2 इंच अंतरावरती पूर्ण गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. पूर्ण अस्तर लावून झालं आहे आपलं. आता
आता आपल्याला इथे असे छोटे छोटे कट द्यायचे, ज्या आपण शिवलं आहे त्याच्या आतमध्ये कट द्यायचे, शिवण्याच्या आत, जेणेकरून उलटवल्यानंतर आपल्याला कुठे घडी वाटणार नाही, टाईट वाटणार नाही कपडा. आणि त्यानंतर जे अस्तर आहे ते आतमध्ये उलटवून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा. आणि इथे बरोबर 5 इंच अंतरावरती एक सारखी टीप, गोलाकार टीप मारून घ्यायची आता पूर्ण गळ्याला, आणि सर्व 4ही बाजू शिवून घ्यायच्यात. या पद्धतीने आपली पूर्ण गळ्याला आता टीप जी आहे ती मारून झाली, आणि आता आपण सर्व बाजू ज्या आहेत त्या शिवून घेणार आहोत अस्तरच्या बाजूने. बघा, आपला गळा पूर्णपणे रेडी झाला आहे. या पद्धतीने आता हे ज्या आपला बॅक आहे त्याच्या सर्व बाजू स्टिच करून घेऊयात. 4ही बाजूंनी शिवल्यानंतर जो बॅक आहे शोल्डरच्या हाफ करून, हे बघा इथे बॅकच्या बाजूला आपल्याला 4-4.5 इंचाचा बॅकचा टक्स जो आहे तो मारून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचे बॅकचे टक्स आपण इथे मारून घेऊयात. इथे 4-4.5 इंचाचे टक्स दोन्ही बाजूचे मारून घ्यायचे. टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे. कमरपट्टी जोडण्यासाठी आपण 1.5 इंच मापाचा कमरपट्टीचं जे माप आहे तेवढ्या मापाची ही पट्टी काढली. ही बरोबर कमरपट्टीच्या सुलट कमरेच्या सुलट भागावरती आपण ह्याच्या अस्तरची पट्टी काढली. ही 5 इंच अंतरावरती या पद्धतीने शिवून घ्यायची. त्यानंतर दाबटीप देऊन आतमध्ये पूर्णपणे जोडून घ्यायची. या पद्धतीने आपण कपडा परतवून ही दाबटीप देऊन घेतली आता. आणि त्यानंतर आता आपण त्यानंतर या पद्धतीने असं 5 इंच माप फोल्ड करायचं आतल्या बाजूने आणि सरळ टीप मारून घ्यायची. कमरपट्टीमुळे बॅक बाजूचा आपले जे कमरेचा भाग आहे कधीच वर जात नाही, त्यामुळे नेहमी कमरपट्टी लावावी. आपण कमरपट्टीची ही टीप न लावता ब्लाऊज शिवून वेळ वाचतो आपला, परंतु तो ब्लाऊज आणि हा ब्लाऊज यात खूप फरक असतो. तो ब्लाऊज आपला वरवर सरकतो, तसं कमरपट्टीमुळे ब्लाऊज कधीही वरच्या बाजूला सरकत नाही. तो कमरेमध्ये एकदम फिटिंग बसतो. अर्थातच त्यासाठी फिटिंगही परफेक्ट हवी, परंतु हा अशा पद्धतीने कमरपट्टी लावणे आणि फक्त उलटवणे यात खूप फरक आहे. त्यासाठी नेहमी आपण ब्लाऊजला कमरपट्टीच लावतो. आपला जो फ्रंट आहे रेडी झाला, त्याचे जे पुढचा नेक आहे त्याला आपण पायपिंग करायची आपली बाकी आहे. ती पायपिंग यासाठी नव्हती केली की आपल्याकडे कपडा कमी आहे. आपण जो गळा कापला बॅक, त्यात आपण ह्या पायपिंगच्या पट्ट्या काढल्यात. आणि आता आपण जे फ्रंट आणि बॅक आहेत त्यांना हे ज्या पट्ट्या आहेत पायपिंगच्या त्या लावून घेऊया. दोन्ही गळ्यांना आपण पायपिंग करून घेऊयात. पायपिंग करण्यासाठी आपण जी पट्टी काढली आहे 1.25 इंच अंतराची, ती सरळ गोलाकार इथे फ्रंटच्या गळ्याला आपण जॉईन करून घेतली. आणि त्यानंतर हा जो आतला कपडा आहे हा वरच्या बाजूला फिरवून, हे बघा या पद्धतीने ही जी पट्टी आहे ही अशी फिरवून घ्यायची. आणि बरोबर हा जो गोल खाच तयार होते, ही सरळ लाईन दिसते त्यात आपण शिवत चालायचं. त्या खाचेत शिवल्यानंतर कुठेही आपली पायपिंग उलटत किंवा एकसारखी येत नाही, असं होत नाही. ती एकदम छान येते. त्यामुळे पायपिंग थोडी हळूहळू शिवा, जमेल तुम्हाला ही नक्कीच आणि व्यवस्थितपणे जमेल. या पद्धतीने बरोबर हळूहळू शिवल्यानंतर हे बघा गोलाकार आणि एकदम छान अशी पायपिंग तयार होते. पूर्ण पायपिंग तयार झाली. आता आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही जोडून घ्यायचे. फ्रंट आणि बॅक जोडण्यासाठी अगोदर बॅक आणि बॅकवरती दोन्ही फ्रंट ठेवून घ्यायचे. या पद्धतीने सुलटवर सुलट बाजू ठेवून घ्यायची आणि वरच्या बाजूने शोल्डरच्या बाजूने बरोबर 1/2 इंच मापावरती या पद्धतीने इथे हे बघा 1/2 इंच मापावरती इथे डबल टिप मारून घ्यायची दोन्ही शोल्डरला. तर चला टिपा मारून घेऊयात. दोन्ही शोल्डर जोडल्यानंतर या पद्धतीने आपला ब्लाऊज दिसत आहे. आता आपल्याला स्लीव्ज तयार करायची. स्लीव्ज तयार करण्यासाठी या पद्धतीने आपण कापडावरती अस्तरचा भाग ठेवून घेतला आहे.
आणि खालच्या बाजूने पाव इंचावरती टीप द्यायची. त्या अगोदर इथे मी 1 इंच असं आपली जे अस्तरचा कपडा आहे त्याला मला जॉईन द्यावा लागला. त्याला मी जॉईन देऊन घेतला आहे बाजूला आणि त्यानंतर खालच्या बाजूने 5 इंच अंतराने शिवून घेते. त्यानंतर शिवून झाल्यानंतर हे बघा दोन्ही बाजूला अस्तर आणि एका बाजूला कपडा या पद्धतीने आपलं तयार होईल. इथे दाबटीप देऊन कपडावरच्या बाजूने या पद्धतीने पलटवून घ्यायचा आणि सर्व बाजू तयार करायच्या. या पद्धतीने दोन्ही बाह्या तयार करून घ्या. आपल्या दोन्ही बाजूच्या बाह्या तयार झाल्या आहेत. आता त्या एकावरती एक ठेवून या पद्धतीने बघा दोन्ही एकसारखे आहेत का आपण चेक करून घ्यायच्या आणि त्यानंतर बरोबर इथे मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला. मध्य काढल्यानंतर आपला जे फ्रंट आणि बॅक जे जोडलेला भाग आहे त्याच्या शोल्डर जे जॉईनिंग आहे बरोबर तिथे मध्यावरती आपल्या जो बाहीचा मध्य आहे तो असा शोल्डरवरती ठेवून घ्यायचा आहे. बाही ठेवताना हा बाहीचा खोलगट भाग आपल्या ब्लाऊजच्या पुढच्या भागात जोडला जातो आणि हा जो कमी खोलगट भाग आहे किंवा हा जो उंचवटा भाग आहे हा ब्लाऊजच्या बॅकला जोडतो. त्याच पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आणि बरोबर मध्यापासून जोडायला सुरुवात करायची. एकदा हाफ पोर्शन जोडल्यानंतर आता आपण अगोदर फ्रंटचा जोडतोय असा हाफ पोर्शन जोडल्यानंतर परत ब्लाऊज उलटवून बॅकची बाजू जॉईन करून घ्यायची आहे. बॅकची बाजू जॉईन करून घेतल्यानंतर त्याला परत एकदा पूर्ण जे आपण शिवला आहे हा बाहीचा भाग हा गोलाकार त्याला परत एकदा डबल टिप मारून घ्यायची आहे आणि आपली बाही जॉईन करून होते. तर अशा पद्धतीने डबल टिप मारल्यानंतर आपली बाही या पद्धतीने दिसते हे बघा. आणि याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजच्या दोनही बाह्या शिवून घ्यायच्यात. तर चला डबल टिप देऊन दुसरी बाही आपण जोडून घेऊयात. बाही जोडल्यानंतर कमरेचा फ्रंट आणि बॅकचा जो भाग आहे तो सरळ बाहीपर्यंत या पद्धतीने सरळ टिप मारून घ्यायची आहे बघा. या पद्धतीने कमरेतनं सुरुवात करायची आणि बरोबर बाहीपर्यंत सरळ टिप मारून घ्यायची. आपला हा भाग कुठे मागे पुढे झालेला जर झाल्यास कदाचित बऱ्याचदा फ्रंटची जी साईज आहे ती आपली मोठी होते आपण माप वाढवलेला असल्यामुळे. त्यावेळी ते काखेमध्ये गोलाकार हाफ इंच वगैरे ज्या पद्धतीने आपला लहान मोठा भाग झाला आहे त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आणि हे दोन्ही भाग सारखे करून या पद्धतीने टिप मारून घ्यायची. तर आपला ब्लाऊज आता पूर्णपणे रेडी आहे. आपल्याला फक्त फिटिंग करायची बाकी आहे. तर आता आपण फिटिंगचं माप घेऊया. पूर्ण ब्लाऊजचं कमर मोजल्यानंतर 44 इंच येत आहे आणि आपलं जे फिटिंग आहे ते 36 36.5 या पद्धतीने आहे. तर 36 जर फिटिंग आपल्याला करायचं असेल तर 1 2 3 4 आणि हे 4 8 इंच माप एक्स्ट्रा आहे. मग 8 इंच माप आपल्याला जर कट करायचं असेल तर या पद्धतीने आतल्या बाजूने ब्लाऊजच्या उलट बाजूने हे बघा इथे आपल्याला 8 इंच मार्जिन कमी करायचं आहे. मग इथे खाली आपण 2 इंच मोजून घेतो आहे बघा. 2 इंचाला मार्किंग केलं म्हणजे ही साईड 2 इंच आणि बॅक साईड 2 इंच मिळून एका बाजूने 4 इंच अंतर जे माप आहे ते कमी होईल आणि दंडघेर जो आहे तो 14 इंच आहे हे बघा. तर इथे 7 इंचावर मार्किंग करू आणि या पद्धतीने अगोदर मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर जे मार्किंग केलं आहे त्या मापावरती टिप मारून घ्यायची. फिटिंगची टिप मारताना हवा करावं. सुरुवातीला तुम्हाला जमणार नसेल तर आहे त्या मापापेक्षा पाव इंच माप लूज ठेवा. ब्लाऊज ट्राय केल्यानंतर तुम्ही परत टिप मारून देऊ शकता. फिटिंग खूप करण्यापेक्षा थोडं लूज ठेवलं तरीही चालेल. या पद्धतीने आपण आता पूर्ण फिटिंगच्या टिपा मारून घेऊ. पूर्ण फिटिंग केल्यानंतर आपला ब्लाऊज या पद्धतीने पूर्णपणे रेडी झाला आहे. या पद्धतीने आपला ब्लाऊज दिसतो आहे आता हा. आणि आपला 2 पीस कटोरी जो ब्लाऊज आहे तो पूर्णपणे रेडी झाला आहे मैत्रिणी. तर आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. नवीन व्हिडिओ आपला प्रिन्स कट ब्लाऊजचा येणार आहे जो तुमच्या सर्वांच्या आवडीचा ब्लाऊज आहे. प्रिन्स कट ब्लाऊजमध्येही
आपले 4 प्रकार तुम्हाला मी शिकवणार आहेत. प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये 4 टाईपचे ब्लाऊज मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि त्याआधी मैत्रिणींनो, मी काल पेपर पॅटर्न रेडी माझ्याकडे अवेलेबल आहे यासाठीचा एक व्हिडिओ बनवला आहे. त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुमच्या शिवणात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी राहणार नाहीत. व्हिडिओला आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो.